बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयाचा विश्वास कायम ठेवत पुढील सर्व निवडणुका भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या ताकदीने आणि आत्मविश्वासाने लढवण्याचं आवाहन आमदार देवेंद्र कोठे यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केलं। यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अब की बार 75 पार असा नारा देत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला। आमदार कोठे यांच्या या घोषणेनंतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या घोषणेला जोरदार प्रतिसाद देत टाळ्यांचा कडकडाट केला। बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसह एनडीएला मिळालेले घवघवीत यश हे बिहारमधील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे सोलापूर महानगरपालिका निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी यांनी केलं। बिहारमधील भाजपा एनडीएच्या विजयाबद्दल शुक्रवारी भाजपा शहर मध्य तर्फे आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करत विजय साजरा केला। यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी भाजपा नगरपालिका निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी यांना मिठाई भरवत गुलाल लावत विजयाबद्दल अभिनंदन केलं। यानंतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात जल्लोष केला। यावेळी कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, बिहार चुनाव तो झाकी है, पश्चिम बंगाल अभी बाकी है अशा घोषणा दिल्या। श्री कुलकर्णी म्हणाले, 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून बिहारमध्ये विकास घडत आहे। तेथील जंगलराज समाप्त करण्याचा निश्चय बिहारच्या जनतेने केला आहे। विरोधकांनी अनेक आरोप करून देखील बिहारच्या जनतेनं महागठबंधनाला नाकारत भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा पक्ष म्हणून मान्यता दिली, तसेच एनडीएला भरभरून यश दिलं। बिहारच्या जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली, असं भाजपचे महापालिका निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी या प्रसंगी म्हणाले। आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश विश्वासमोर मोठ्या ताकदीने उभा आहे। याची जाणीव जनतेला असल्यामुळे जनतेने इतर अनेक राज्याप्रमाणे बिहार निवडणुकीतही भाजप आणि एनडीएला मोठं यश दिलं। विरोधक ईव्हीएमच्या आडून भाजपावर टीका करत होता। हा निकाल म्हणजे विरोधकांना चपकारा देणारा निकाल आहे, असं आमदार देवेंद्र कोठे म्हणाले। यावेळी ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत नागरिकांना मिठाईचं वाटप करून जल्लोष केला। यावेळी माजी महापौर श्रीकांचन यन्नम, माजी नगराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी महापौर दिलीप कोल्हे, माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल, माजी सभापती नेते देवेंद्र भंडारे, महिला मोर्चा अध्यक्षा रंजिता चाकोते, मुकुंद अंकाराम, रामेश्वरी बिर्लू, विजया वडेपल्ली, राजकुमार हंचाटे, मेघनाथ येमूल, भारतसिंग बडुरवाले, रविसिंग कैयावाले, जेम्स जंगम, नागनाथ कसलोलकर, काशीनाथ झाडबुके, सुनीता कामाठी, अंबादास करगुळे, नागेश सरगम, अक्षय अंजिखाणे, नागेश खरात यांसह भाजपा पदाधिकारी, मंडल पदाधिकारी, शक्ती केंद्र, बूथ प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते।